मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड नगर पंचायतीच्या वतीने स्वच्छ मुरबाड संकल्प अभियानाचा शुभारंभ आज 21 ऑगस्टपासून करण्यात आला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रेरणेतून या अभियानाचे आयोजन नगरपंचायतीच्या कर्तव्याध्यक्ष उपनगराध्यक्ष नम्रताताई नितीन तेलवणे यांनी केले आहे. आज वार्ड क्रमांक 6 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नगरसेवक नितीन अण्णा तेलवणे, नगरसेवक मुकेश विशे, नगरसेविका नम्रताताई जाधव, आरपीआयचे अध्यक्ष कैलास देसले, रमेश देसले, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधव व नगरपंचायत कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वच्छ मुरबाड, चला स्वच्छ मुरबाडचा संकल्प करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजीराजे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे सावित्रीबाई फुले यांच्या चरणीमित माझं मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार आज महायुतीच्या याच्यानी महाराष्ट्र राज्यात जे उपक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे आपले विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे साहेब जसे आपले महाराष्ट्र याच्यात आणि मुरबाड शहरात जे उपक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे आज आम्ही इथे स्वच्छ मुरबाड सुंदर मुरबाडची संकल्पना करूया. आज उपक्रम सुरुवात करत आहे. आज मुरबाड शहरासाठी पूर्ण हा उपक्रम आहे. प्रत्येक वार्डातनं आज 6 नंबर वार्डापासून ही सुरुवात होत आहे आणि एक स्वच्छ मुरबाड संकल्पना घेऊन आम्ही आज सगळे नगरसेवक, पत्रकार बंधू, सगळ्यांना नागरिकांना मी आवाहन करत आहे आणि आमचे सगळे नगरपंचायतचे कर्मचारीवृंद आज सुसज्ज याच्यात आम्ही सगळे तयारीत आहोतच की आपल्याला कितीतरी दिवस आज स्वच्छतेचा प्रश्न खूप भेडसावत आहे. वारंवार आपल्याला फोन येत आहेत की मॅडम नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो किंवा सगळे नगरसेवक असो दे, त्यांना सगळ्यांना एकच प्रश्न आज पडलेला आहे का स्वच्छ मुरबाडचा. प्रत्येक दिवशी कोणाचे ना कोणाचे फोन चालू असतात, मॅडम की नगराध्यक्ष साहेब आज इथे कचरा उचलण्यात आलेला नाही आहे किंवा डम्पिंग ग्राउंड साफ करण्यात आलेला नाही आहे. त्याचप्रमाणे आम्ही प्रशासनाला लगेच फोन लावतो. प्रशासन इथं पण त्या टायमाला तिथं पोहोचतातच माझ्या ह्याच्याने आणि तिथनं कचरा उचलला जातो. त्याच्यानंतर प्रशासनाची पण आम्हाला फोन येतात की मॅडम रात्रीतनं परत आपण बघितला तर तो कचरा आम्ही उचलला गेलेलो होतं पण त्यांनी परत तिथंच कचरा तसाचा तसा तो डम्पिंग ग्राउंड भरून ठेवलेला आहे. तर मला असं वाटते की ह्याचं सगळं पूर्ण आमचं परीक्षण झालं सगळ्या नगरसेवकांचा, नगराध्यक्षाचा वगैरे सगळ्यांचा, सभापतींचा की जनजागृती नसल्यामुळे हा प्रश्न आपल्याला खूप भेडसावत आहे. तरी मी मुरबाडच्या नागरिकांना आवाहन करते की आपण सगळ्यांनी या जनजागृतीत अभियानात सहभागी व्हावा आणि स्वच्छ मुरबाड करण्याची संकल्पना करूया. आत्ताच्या मितीला आपल्याला स्वच्छ मुरबाड वाटत नाही आहे, ही खूप म्हणजे एक लज्जास्पद पण बाब असू शकतो. वारंवार पत्रकार बंधू पण बातम्या ते लावता येतेच आहेत. खूप चांगला प्रश्न आहे माझ्या ह्याच्याने, मी ते त्याच्यात बोलत नाही पण मी आज पत्रकार बंधूंना, रील स्टारांना पण हे करते, आवाहन करते तर तुम्ही पण ह्या उपक्रमात सामील व्हा आणि असे पण रील दाखवा की आपण आज स्वच्छ मुरबाडची संकल्पना केलेली आहे. आणि नागरिकांना पण आवाहन तुमच्या ह्याच्याने जर केलं तर मला वाटते जास्तीत जास्त जनजागृती लवकर होईल आणि जेणेकरून आपला स्वच्छ मुरबाडची संकल्पना सुंदर मुरबाडमध्ये 100% होणार आहे. याबाबत 100% बोलणे गोष्ट बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले विधानसभेचे आमदार माननीय कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली सर मी हे उपक्रम चालू केला आहे. तर सगळे नगरसेवक पण याच्यात तेवढ्याच प्रकारे सहभागी आहेत. नगराध्यक्ष असू दे, सर्व सभापती असू दे, कर्मचारी वृंद असू दे, माझे पत्रकार बंधू पण याच्यात सहभागी आहेत. त्याचा मला आनंद वाटतो की आम्ही अभियान चालू केलं आहे आणि सगळ्यांनीच अभियान चालू केलेलं आहे. याच्यात स्वच्छता मोहीम हातात घेतली, स्वच्छ मुरबाड संकल्प करूया याचं मी अभियानाचं नाव दिलेलं आहे. त्याचा मी स्वच्छ मुरबाड का नाही बोलू शकत. आज कितीतरी लील आज पडत आहेत आणि पडत आहेत असं नाही,
म्हणजे मी पण स्वतः जाऊन बघतो तर जागोजागी खरंच कचरा साठतोय. तर त्याच्यातनं माझा म्हणण्याचा उद्देश अशी येते की जनजागृती करणं, मला असं वाटलं की जनजागृती करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी सगळं परिपूर्ण विचार केल्याच्या नंतर माझ्या मनात आलं की आपण एक असा उपक्रम हाती घेऊया की माझ्या महिला भगिनी आपण रात्रीच्या आपण जर कचरा साफ केला, प्रशासकीय कर्मचारी येतात प्रशासनाच्या आणि ते लोक कचरा साफ करतात रात्रीतनं आणि रील टाकलेली असते कधी कधी. आणि त्याचप्रमाणे आम्ही आज सांगतो की त्यांना बडबड करतो की तुम्ही तिथं पहिले जाऊन तो डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून या, रील पडलेली आहे. लगेच ते तिथे जातात, कधी कधी ते उचलतात आणि दुसऱ्या दिवशी ते लोक आम्हाला परत दाखवतात फोटो की मॅडम इथं तसंच प्रकारे कचरा साठवण्यात आलेला आहे. तर आता याला काय उपाय? तर मला तेच वाटलं की आपण कधीतरी यांना पण बडबडतो कर्मचाऱ्यांना, ते पण तिथं पोहोचतात. कधी कधी त्यांची पण चुकी असते की ते पण कधी कधी टायमाला काम करत नसतील, हे पण मी बोलते. आणि याचा एकच उपाय की जनजागृती, सगळ्यात मोठी गोष्ट. जनजागृती नसल्यामुळे इथे आपल्याला कुठेतरी एक कमतरता भासत आहे. म्हणून जनजागृती करणं फार महत्त्वाचं वाटलं मला. आणि जनजागृतीच्या ह्याच्याने आम्ही सगळे नगरसेवक आणि आमदार सरच्या मार्गदर्शनाने उपमुख्यमंत्र्यांचं नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला आज महाराष्ट्राचं उपक्रम बघितले तर आम्हालाही कुठेतरी वाटलं की आपलाही मुरबाड स्वच्छ करूया. आणि याच्यातनं लोकांना एक मी संदेश देते की तुम्हीही या उपक्रम अभियान याच्यात उतरा आणि स्वतः त्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपण जशी घरात स्वच्छता करतो तशी आपल्याला आसपासचा परिसरही स्वच्छ राहिला पाहिजे असं माझं म्हणायचं. आणि एक महिला म्हणून मी सगळ्या महिलांना नम्र विनंती करते की कृपया करून आपण बाहेर कचरा टाकला नाही पाहिजे. तो कचरा आपण ठेवून जेव्हा घंटागाडी आपल्या दारात येते तर त्या टायमाला आपल्याला तो कचरा घंटागाडीतच टाकता आला पाहिजे. आणि घंटागाडी जर उशिरा येत असेल तर तुम्हाला आम्ही 5 नंबर देणार आहे. त्या 5 नंबरवर तुम्ही ती कंप्लेंट टाकायची का की इथे घंटागाडी पोचलेली नाही. त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरही कारवाई करणार आहोतच. आणि दुसरी गोष्ट आपण म्हणजे आज मुरबाड स्वच्छ केलं ना, उद्या हाच वाडा जर परत घाणेरडं होत असेल तर मग कुठेतरी आपल्याला ती गोष्ट फार म्हणजे लाजीरवाणी आहे महिलांच्यासाठी पण. आणि इतर आज मराठी मुलींची शाळा 2 नंबर तिथले विद्यार्थी पण आपल्याला या याच्यात आले होते. तर त्यांच्या याच्याने पण आपल्याला शाळा पण आपल्याला स्वच्छ करायची आहे. पूर्ण नालेसफाई आहे. परत त्याच्यानंतर गटारांचं स्वच्छता करणार आहेत म्हणजे टॉयलेटची स्वच्छता. त्याच्यानंतर पावडर मारणार आहेत. आता आपले सण सुरुवात झालेली आहे. तर आपण म्हणजे बाप्पाला आपल्या घरात घेऊन येतो, घरात एवढी स्वच्छता करतो, बाहेर ते घाणीतनं आपण त्या बाप्पाला घेऊन येतो. कुठेतरी ती गोष्ट पण आपल्या मनाला पटण्यासारखी नसते, हे पण असतं. आणि याच्यामुळे मलेरिया डेंग्यू सारखा प्रादुर्भाव होतो. मला एक सांगायचं आहे की आम्ही लास्ट टाईम इंदोरला गेलो होतो प्रशिक्षणासाठी. तर तिथे आम्ही पूर्ण अभ्यास केला. तर त्या टायमाला मी बघितलं आहे की तिथल्या महिला, आम्ही सगळं पूर्ण इंदोर सिटी फिरलो. तिथल्या महिला अगदी म्हणजे सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, परत आपला परत याचा असतो घरचा पण म्हणजे रात्रीचा जो खरकटा असतो तोही त्यांनी वेगळा काढून ठेवला होता. आणि त्याच्यासाठी एक त्यांनी असं हे केलं होतं, जागोजागी त्यांनी ते कावळ्यांच्यासाठी एक म्हणजे स्टँड उभे केले होते. त्याच्यात तिथं ते प्राण्यांना असो किंवा ते कावळ्यांना असो तर ते उभे राहायला नको म्हणजे तो तिथं नेऊन ते महिला टाकत होत्या. एवढं समाधान वाटलं की जेव्हा नागरिक जागृतीकडे वळतो त्या टायमाला खरं म्हणजे पूर्ण आपल्या स्वच्छ मुरबाडची कल्पना आणि इंदोरच्या सिटीवर एवढा मोठा म्हणजे प्रकल्प उभा आहे. तर का नाही आपल्या मुरबाड शहरात तो प्रकल्प आपण उभा करू शकतो. पण त्यासाठी एक पूर्ण नगरसेवक नाही तर पूर्ण म्हणजे आपण इथं बोलून नाही प्रशासकीय कर्मचारी नाही पण त्याच्यासाठी नागरिकांनी उतरलं पाहिजे असं मला वाटते. आणि 100% आपण आज पहिला पाऊल आहे या स्वच्छतेच्या याच्यात जर चांगला रिझल्ट आला तर आम्ही पुढे जाऊन साहेबांच्या याच्यानी, कतोरे साहेबांच्या याच्यानी, परत उपमुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब त्यांच्या पुढे आम्ही प्रश्न उभा करून आम्ही चांगले प्रकल्प आणण्यासाठी आम्ही 100% विचार करणार आहे. त्याच्यासाठी हा पहिला पाऊल आम्ही सगळ्या नगरसेवकांनी उचललेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आहे. कारण जे कर्मचारी आहेत हे लोक जिथे तिथं ज्या ज्या कोपऱ्यांवर घाण असते लोक जे कचरा टाकतात
ते कचरा उचलतात पण परत दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच ढिगारा होतो. तर हा ढिगारा जर कमी करत असेल तर याच्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. ही स्वच्छता मोहीम जी आहे ही जनजागृतीसाठी आहे. आमचा अशा लोकांना नम्र विनंती आहे की लोकांनी आपल्या घरामध्ये कचरा साठवावा. सुका कचरा, ओला कचरा असा 2 याच्यामध्ये कचरा साठवून दुसऱ्या दिवशी सकाळी येणारी जी घंटागाडी आहे ह्या घंटागाडीमध्ये तो कचरा टाकावा. अशाने काय होईल, जे नाक्यावर गल्ली गुच्छे कोपऱ्यांवर जो कचरा साठतो तो कचरा साठणार नाही आणि त्याच्याने स्वच्छता दिसणार आहे. आता सण आलेले आहेत, रक्षाबंधन आहे, दहीहंडी आहे, त्याच्यानंतर गणेश उत्सव आहे. हे आपले आता सण आलेले आहेत. तर आता जर सर्व जनतेने जर जनजागृती करून जर कचरा टाकला नाही तर मुरबाड सुंदर आणि स्वच्छ होईल. मुरबाड नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच असा उपक्रम मुरबाडमध्ये तुमच्या माध्यमातून होतोय, यासंबंधी काय सांगाल? हा स्वच्छतेचे कार्यक्रम आमच्या माध्यमातून आमच्या अगोदर झालेले आहे. सगळ्यात हा स्वच्छतेचा जो कार्यक्रम आहे दानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून त्यांचे सेवेकरी मुरबाड शहर अतिशय स्वच्छ आणि सुंदर करतात. पण काही लोक कचरा जो टाकतात नाक्यावर कोपऱ्यापर्यंत, तर त्यांना माझी नम्र विनंती आहे का आमच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, CO साहेब, घाण कचऱ्यावर असणारे अधिकारी यांचे नंबर प्लस प्रत्येक वार्डात त्या नगरसेवकांचे नंबर, ह्या सगळ्यांना जर कचरा गाडी येत नसेल, घंटागाडी जर येत नसेल तर ह्या नगरसेवक त्या वार्डाच्या नगरसेवकाच्या नंबरवर फोन करायचा किंवा उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, CO साहेब यांच्या नंबरवर फोन करायचा आणि त्यांना सांगायचं का आमच्या वार्डात, आमच्या एरियात गाडी आली नाही तर तिथं गाडी पोचेल. किती दिवस ही स्वच्छता मोहीम तुम्ही तुमच्या वार्डापासून सुरुवात केलेली आहे? आपल्या वार्डापासून सुरुवात झालेली आहे, पण ही मोहीम ही 17 वार्ड आहेत. हे 10 ते 12 दिवसामध्ये हे 17 वार्ड स्वच्छ मुरबाड, सुंदर मुरबाड असं करणार आम्ही. ही संकल्पना आमच्या नगरसेविका, उपनगराध्यक्षा नम्रताताई केलवणे यांच्या डोक्यामध्ये आली आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून मला त्यांनी सुचवलं. त्याचप्रमाणे मग आम्ही हा संकल्प राबविण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे स्वच्छता, पाणी, लाईट या बाबतीत अतिशय संवेदनशील आहेत. त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आम्ही हा उपक्रम संपूर्ण शहरामध्ये राबवत आहोत. ताईंनी एक संकल्पना सुचवल्यानंतर सगळ्यांच्या मनातून एकच विचार आला की ही संकल्पना आपण यापूर्वीच राबवायला पाहिजे होती. कारण पावसाळा चालू झाल्यापासून या स्वच्छतेच्या तक्रारी थोड्याफार प्रमाणात वाढल्या होत्या आणि हे संपूर्ण शहर आहे, आपलं शहर नसून आपलं एक कुटुंब आहे, आपलं घर आहे. याच भावनेने संपूर्ण नागरिकांनी या स्वच्छतेत सहभागी होऊन स्वच्छता कशी राखली पाहिजे यासाठी आम्ही, ताईंनी आता सांगितलं की आम्ही आम्ही विनंती करतो की कृपया आपण स्वच्छता राखली पाहिजे. स्वच्छता हा खूप महत्त्वाचा विषय आहे, संवेदनशील विषय आहे. याकडे आपण फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्याचीच सुरुवात म्हणून आपण इथे पाहतात की जिल्हा परिषद शाळेची मुलं आपण बोलवली आहेत. त्यांना आपण स्वच्छतेचं महत्त्व पटण्यासाठी त्यांना आपण इथे दिलं. त्यांच्याच मनामध्ये स्वच्छतेबद्दल एक संवेदना निर्माण झाली पाहिजे, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि यापुढे आम्ही अपेक्षा करतो की संपूर्ण शहरातील नागरिक आम्हाला सहकार्य करतीलच. यापूर्वी केलेलं आहे, यापूर्वी मुरबाड स्वच्छ होतं आणि यापुढेही स्वच्छच राहणार आहे. या